श्री स्वामी समर्थ. आज आपण एका खूप मोठ्या आणि आपलं जीवन बदलणाऱ्या विषयाबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना जे देता ना तेच एक दिवस तुमच्याकडं परत येत असतं. हो, हेच सत्य आहे. जीवनाचा हा एक अटळ नियम आहे. जर तुम्ही लोकांना प्रेम दिलत ना तर प्रेमच तुमच्याकडं परत येईल. जर तुम्ही लोकांना आदर दिलात तर आदर तुमच्या वाट्याला येईल. पण जर तुम्ही लोकांशी राग, मत्सर, द्वेष आणि वाईट वागणूक दिली ना तर तेच एक दिवस तुमच्याकडं परत येणार आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा विचार बदलू शकतो. म्हणूनच नेहमी हे लक्षात ठेवा, आज तुम्ही लोकांना जे देता तेच उद्या तुमच्याकडे परत येणार आहे. मग ते प्रेम असू द्या, आदर असू द्या किंवा दुखावणारे शब्द असू द्या. जीवनाचा हा नियम समजला तर तुमचं आयुष्य संपूर्ण बदलू शकतं. अनेकदा आपण तक्रार करतो की लोक माझ्याशी नीट वागत नाहीत, पण कधी स्वतःला विचारलंय का हो, मी लोकांशी कसा वागतोय? जर तुम्ही कोणाला टोमणा मारलात तर समोरच्याकडून प्रेमाची अपेक्षा कधीच करू नका. तुम्हालाही समोरून तेच येणार. निसर्गाचा साधा नियम आहे, बाभळीचं झाड लावलं ना तर त्याला आंबे मिळत नाहीत. तुम्ही आज जे शब्द पेरताय ना तेच उद्या तुमच्याकडे फळ म्हणून परत येणार आहे. म्हणूनच आजपासून चांगलं बोलायला सुरुवात करा. आपलं जीवन हे अगदी स्वच्छ आरशासारखं आहे. तुम्ही आरशासमोर हसलात तर आरसा देखील हसतो. तुम्ही रागवलात तर आरसा देखील रागवलेला दिसतो. अगदी तसंच जीवन आहे. तुम्ही जगाला जे देता जग तेच तुम्हाला परत देतं. यालाच काही लोक कर्माचा नियम म्हणतात. तुम्ही केलेलं प्रत्येक चांगलं किंवा वाईट कर्म कधी ना कधी तुमच्याकडे परत हे येतच असतं. कधी कधी आपण विचार करतो, मी चांगला वागतोय पण लोक माझ्याशी का चांगले वागत नाहीत? पण लक्षात ठेवा ना, चांगुलपणाचं फळ लगेच मिळत नाही, पण ते नक्की मिळतं बरं का. जसं की बी लावल्यावर झाड लगेच उगवत नाही, अगदी तसंच चांगल्या कर्माचं फळ थोडा वेळ घेऊन येतं, पण ते येतंच. कोणी तुमचं वाईट केलं ना तरी तुम्ही त्याचं वाईट करू नका, कारण तुमचं डोकं शांत ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही कोणाबद्दल द्वेष मनात धरता तेव्हा त्या व्यक्तीचं काही बिघडत नाही, उलट तुमचं स्वतःचं मन जळत असतं. तुम्ही जगाला जे देता ना तेच वैश्विक शक्ती तुमच्याकडे वळवते. तुम्ही आज एखाद्याला मनापासून मदत केली ना तर तुम्हाला गरज असताना कुठून तरी अचानक नक्की मदत मिळेल. हे कर्माचं चक्र आहे, जे कधीच चुकत नाही. तुमचं कर्म शुद्ध ठेवा, फळाची काळजी निसर्ग करेल. आपण गृहिणी नेहमी दुसऱ्यांसाठी कष्ट करतो, पण कधीकधी रागाच्या भरात आपण असे शब्द बोलतो जे समोरच्याच्या मनाला लागतात. त्यामुळे आजपासून एक प्रयोग करायचा. समोरचा कितीही रागवला ना तरी तुम्ही शांत राहून एक छानशी स्माईल द्यायची. तुम्ही दिलेली ही शांतता आणि प्रेम काही दिवसात आदराच्या रूपात तुमच्याकडे नक्की परत येईल. तुमचं घर स्वर्गासारखं होईल. आज तुम्ही कोणाला मदत केलीत ना तर कदाचित उद्या कोणीतरी तुमची नक्की मदत करेल. आज तुम्ही कोणाला आनंद दिलात तर उद्या आनंद तुमच्या आयुष्यात येईल. आज तुम्ही कोणाला आशा दिलीत तर उद्या आशा तुमच्या आयुष्यात परत येईल. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, जीवन हे व्यवहारासारखं आहे. तुम्ही जे देता ना तेच तुम्हाला परत मिळतं. आता तुम्ही ठरवायचं आहे, प्रेम द्यायचं का द्वेष द्यायचा. काही लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतील, काही लोक तुमची टिंगल करतील, काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील, पण तरीही तुम्ही चांगलंच राहायचं. कारण लोक काय करतात हे त्यांच्या कर्मावर आहे, पण तुम्ही काय करता हे तुमच्या कर्मावर आहे. आणि शेवटी कर्माचं फळ प्रत्येकाला मिळत असतं. आपण सगळे शेतकरी, म्हणून आपल्या शेतातील शेताचं उदाहरण देते. जर आपण बाभळीचं बी पेरलं तर आपल्याला आंबे तर मिळणार नाहीत ना. बरोबर, अगदी तसंच जर आपण कोणाबद्दल वाईट विचार पेरले तर आपल्याला सुख कसं मिळेल? आपल्यालाही वाईटच मिळणार ना. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की मी कोणाचं वाईट नाही केलं तरी माझ्या बाबतीत वाईट का होतंय. पण कधीकधी आपले शब्द, आपला टोमणा किंवा आपली दुर्लक्ष करण्याची वृत्ती सुद्धा बियासारखं काम करत असते.
आपण जर समाजात पेरतो तेच आपल्याला मिळत असतं. त्यामुळे आज स्वतःला विचारायचं, मी आज दिवसभरात कोणाकोणाला काय काय दिलं. एक छान हास्य दिलं की टोमणा दिला, कोणाला प्रेम दिलं की द्वेष दिला. कधी कधी आपल्याला वाटतं की कोणीच माझी कदर करत नाही. अशा वेळेस चिडचिड करण्याऐवजी प्रेमाची भाषा देऊन बघा. तुम्ही दिलेला सन्मान, मुलांवर केलेले संस्कार हे आज नाही तर उद्या तुमच्याकडे सन्मान म्हणूनच परत येईल. एक लहान मुलगा डोंगरात ओरडतो, मला तुझा राग येतोय, आणि त्याला त्याचा प्रतिध्वनी परत ऐकू येतो, मला तुझा राग येतोय. म्हणजे तो जे बोलेल ना तेच परत येत असतं. तो जोरात बोलला तर आवाज जोरात परत येत असतो. जेव्हा त्याचे वडील त्याला आय लव्ह यू बोलायला लावतात, तेव्हा त्याचं तेच उत्तर मिळतं. जीवन म्हणजे प्रतिध्वनी आहे. तुम्ही जे ओरडून सांगाल तेच तुम्हाला परत देईल. जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं तर तुम्हीही त्यांच्याशी वाईट वागलात तर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक बरं उरला. तुम्ही त्यांना वाईट वागणूक दिली तर निसर्ग तुम्हाला परत वाईटच देणार. कोणालाही कमी लेखू नका. आज तुम्ही कोणाची मदत केली तर भविष्यात जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती नक्कीच तुमच्या मदतीला धावून येईल. हेच ते परत येणं आहे. त्यामुळे आजपासून एकच करायचं, दिवसातून किमान एका व्यक्तीचं मनापासून कौतुक करायचं. जमेल तशी छोटी मदत करा. जर चांगलं बोलता येत नसेल ना तर शांत राहा. तुमचे शब्द बाणासारखे असतात, एकदा सुटले की परत येत नाही, पण जखम घेऊन परत येतात. तुम्ही सलग 21 दिवस फक्त सकारात्मकता देऊन बघा. तुमच्या आयुष्यातील अर्ध्या समस्या आपोआप कमी होतील. आयुष्य खूप छोटं आहे. कोणाबद्दल मनात राग धरून स्वतःचं मन दूषित करू नका. तुम्ही प्रेम द्याल तर तुमच्या पदरात प्रेमच पडेल. तुम्ही विश्वास द्याल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. आजपासून एक निर्णय घ्या, मी लोकांशी प्रेमानं बोलेन. मी कोणालाही दुखवणार नाही. मी शक्य असेल तेवढी मदत करेन. मी नेहमी सकारात्मक विचार करेन, कारण मला माहिती आहे मी जे जगाला देतो ना तेच जग मला परत देणार आहे. आयुष्य खूप छोटं आहे. राग, द्वेष आणि मत्सर यात वेळ वाया घालवू नका. लोकांना प्रेम द्या, लोकांना आदर द्या, लोकांना आनंद द्या, आणि मग बघा तुमच्या आयुष्यात प्रेम, आदर आणि आनंद कसा परत येतोय. कारण हा जीवनाचा नियम आहे. तुम्ही दुसऱ्यांना जे देता ना तेच तुमच्याकडे परत येतं. जीवन हा आरसा आहे. तुम्ही जे दाखवाल ना तेच दिसेल. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणाल तर आनंद तुमच्या आयुष्यात येईल. तुमचं कर्म तुमचं भविष्य लिहितं. तुम्ही दिलेला प्रत्येक चांगुलपणा एक दिवस तुमच्याकडे दुप्पट होऊन परत येतो. जगाला प्रेम द्या, जग तुम्हाला प्रेमानेच उत्तर देईल. तुमचं वागणं म्हणजे तुमचं भविष्य आहे. तुम्ही लोकांशी कसं वागता तसंच आयुष्य तुमच्याशी वागतं. आज दिलेला आदर उद्या तुमच्या वाटेला येतो. वाईट देऊन चांगलं मिळेल ही अपेक्षा कधीच ठेवू नका. मी चांगलं देते कारण मला माहिती आहे तेच परत येणार आहे. माझं कर्म माझी ओळख आहे. मी वाईट वागणार नाही कारण माझं फळ मला मिळणार आहे. तुम्ही दिलेलं प्रेम कधीच वाया जात नाही. दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देऊ नका, कारण तेच परत आपल्याकडे येतात. हसू दिलात तर आनंद परत येईल. कधी कोणाला दुखावलं असेल तर लक्षात ठेवा, ती वेदना एक दिवस तरी तुमच्याकडे परत येते. म्हणूनच प्रेम द्या, कारण प्रेमच परत येणार आहे. लोकांशी कसं वागता तसंच आयुष्य तुमच्याशी वागेल. वाईट द्याल तर वाईट मिळेल, चांगलं द्याल तर चांगलं मिळेल. हा नियम कधीच बदलत नाही. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.